नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवऱ्याला सोडून धरला प्रियकराचा हात, संभोग करून प्रियकाने केला रुपालीचा घात। ही घटना हातकणंगले येथे घडली असून प्रकाश हदिमनी हा मूळचा कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे। तो सध्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे त्याची पत्नी व मुलासह राहायला आहे। प्रकाश हा मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालवत होता। त्याला 2 मुले होती। मुळातच कायमचे असे काही काम नसल्यामुळे आणि त्याला राहायला घरही नाही, पत्नी आणि 2 मुलाची त्याच्यावर जबाबदारी होती। तरीही प्रकाशचा श्रीलंपटपणा काही कमी झाला नव्हता। त्याला आपल्या परिस्थितीची जाण नव्हती। तो 2 मुलाचा बाप झाला तरी तो शेजारी राहत असलेल्या रुपालीच्या प्रेमात पडला होता। तसे पाहिले तर प्रकाशला काहीही कामधंदा नव्हता। तो विवाहित होता, 2 मुलाचा बाप होता। त्यामुळे त्याच्यावर कोणती तरुणी भाळेल अशी स्थिती नव्हती। पण म्हणतात ना, काम वासना पिसाटली की कोणालाही जवळ घेताना लाज वाटत नाही। रुपाली ही नवतरुणी होती, अविवाहित होती। प्रकाश हा तिच्या मागे पुढे फिरू लागला, तिच्याकडे एकटक बघू लागला। तेव्हा तीही त्याच्यावर पाघळली। कसलाही विचार न करता तिने त्याच्याशी सूत जमवले। दोघांचे प्रेमप्रकरण चांगलेच फुलले होते। अनुभवी पुरुषाकडून शरीरसुखाचा अनुभव रुपालीला हवाहवासा वाटू लागला होता। त्यांच्यातील हे संबंध जगजाहीर व्हायला वेळ लागला नाही। तेव्हा मात्र तिच्या घरच्यांनी गडबड केली। तिचे कसेबसे लग्न जमवले। सांगली जिल्ह्यातील बामणी या गावातील तरुणाशी तिचा विवाह लावून देण्यात आला। ती नांदायलाही गेली, पण तिचे मन काही तिथे रमत नव्हते। ती वारंवार माहेरी येऊन तिचा प्रियकर प्रकाश याच्यासोबत संभोग करत होती। तिला आपल्या नवऱ्यापासून 2 मुलेही झाली होती। तिच्यावर विश्वास ठेवणारा नवरा तिला मिळाला होता, पण तरीही तिच्या मनातून प्रकाश काही जात नव्हता। ती मनातून नाराज राहत होती आणि आपल्या पतीसोबत भांडण करत होती। तिने कसेबसे 5 वर्षे आपल्या पतीसोबत संसार केला आणि एक वेळ ती आपल्या नवऱ्यासोबत भांडण करून माहेरी आली, ती परत गेलीच नाही। खूप जणांनी मध्यस्थी केली, पण तिने कोणाचेही ऐकले नाही। तिने उलट नवऱ्यावरच दावा दाखल केला आणि नवऱ्यापासून घटस्फोट घेतला। आपले 2ही मुले तिने तिच्या नवऱ्याकडे सोडली। आता तिला मोकळे रान झाले होते। ती व तिचा प्रियकर प्रकाश सोबत बिनधास्त फिरू लागली होती। त्याच्यासोबत उघडपणे संबंध ठेवू लागली। त्या दोघांच्या संबंधाची उघडपणे गावात चर्चा होत होती। तिने आपला प्रियकर प्रकाश याला आपले सर्वस्व बहाल केले होते। त्याच्यासाठी तिने आपला संसार मोडून नवऱ्याला मुलांना सोडले होते। परंतु आता तिला भीती वाटत होती की आपला प्रियकर प्रकाश हा आपल्याला सोडून जाईल। या कारणातून तिने प्रकाशला गळ घालून त्यालाही त्याच्या बायको मुलापासून वेगळे केले। आता प्रकाश आणि ती दोघेही काम जिथे मिळेल तिथे जाऊन राहू लागले। पण आता त्यांच्या मनात एकमेकाबद्दल प्रेम राहिले नव्हते। त्याने तिच्यासोबत भरपूर संभोगाचा उपभोग घेतला असल्याने त्याचे तिच्याकडून मन भरले होते। त्यामुळे तो तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता। त्याला आपल्या बायको मुलाची आठवण येत असे। मग तो बायको मुलांना भेटायला जात होता। त्याच्यासोबत राहण्याचा तो प्रयत्न करत होता। हीच गोष्ट रुपालीला पटत नव्हती। आपल्या प्रियकरांनी आपल्यासोबतच राहावे म्हणून ती त्याच्या मागे तगादा लावत होती। ती त्याची बायको नव्हती, परंतु नवऱ्यासारखा ती त्याच्यावर हक्क सांगत होती। कामाच्या शोधात ते दोघे कधी हे गाव तर कधी ते गाव असे भटकत फिरत होते। वयाची 30शी ओलांडलेली रुपाली अजूनही भरगच्च जवानीत होती।
त्यामुळे प्रकाशला तिला सोडायची इच्छा नव्हती, पण त्याला आपल्या बायको मुलांनाही सोडायचे नव्हते. तिलाही तो नेहमी जवळ असावा असे वाटत होते. ती त्याला सोडायला तयार नव्हती. त्यामुळे ती त्याला म्हणायची की तू तुझ्या बायको पोरांना सोड आणि माझ्याशी लग्न कर, आपण दोघेही संसार करूया असे म्हणत ती त्याच्या मागे लागली होती. प्रकाशला हे मान्य नव्हते. जी बाई आपल्या नवऱ्याला मुलांना सोडते ती उद्या आपल्यालाही सोडेल असे त्याला वाटत होते. त्यातूनच त्या दोघात भांडण सुरू झाले होते. ते एकत्र असले तरीही त्यांच्यात कटकट सुरूच होती. तो दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिऊन घरी येऊ लागला. काहीतरी कारण काढून तो रुपालीला मारहाण करू लागला होता. यामागे त्याचा हेतू एवढाच होता की तिने आपला नाद सोडावा. परंतु होत होते उलटेच. रुपालीचा अगोदर संसार मोडलेला असल्याने ती प्रकाशचा संसार मोडायला निघाली होती. गेल्या 3 वर्षापासून ते दोघे एकत्र राहत होते. कोठेही राहायला गेले की ते दोघे नवरा बायको असल्याचे सांगत होते. दोघेही सकाळी कामावर गेले की रात्री घराकडे उशिरा परतत होते आणि रात्रीच्या वेळी त्या दोघांमध्ये नेहमीच भांडणतंटा होत होता. नुकतेच ते दोघे कामधंद्याच्या शोधात हातकणंगले परिसरात आले होते. हातकणंगले जवळील लक्ष्मी इंडस्ट्रीजतील एका कारखान्यामध्ये प्रकाश याला काम मिळाले, तर दुसऱ्या एका कारखान्यात रुपालीला काम मिळाले होते. कामाच्या ठिकाणी लवकर जाता यावे म्हणून त्या दोघांनी हातकणंगले येथे भाड्याने खोली करून राहायचे ठरविले. त्यांनी हातकणंगले लक्ष्मी इंडस्ट्री रोडला लागून असलेल्या अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर खोत यांची एक खोली भाड्याने घेतली. त्या खोलीमध्ये ते दोघे शुक्रवार दिनांक 22 मार्च रोजी राहायला आले होते. त्या दोघांनी खोत यांना आपण दोघे नवरा बायको असून हिंगणगावचे रहिवासी असल्याचे सांगितले. त्यामुळे खोत यांनी त्यांची जास्त विचारपूस न करता एक खोली भाड्याने दिली. भाड्याने खोली दिल्यानंतर 2 दिवसात ते दोघेही कामालाही गेले नाही. त्या दोघांनी तेथे मनसोक्त मजा मारली आणि आपले मन भरल्यानंतर मात्र प्रकाशला आता ती नकोशी वाटू लागली होती. कारण नसतानाही त्याने रुपालीसोबत भांडण केले. 2 दिवस दारू पिऊन तिच्यासोबत मजा मारून तो तिला सोडून देण्याची धमकी देऊ लागला. या कारणातून रुपाली ही त्याच्यावर चिडली होती. दारूच्या नशेत असणाऱ्या प्रकाशच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. कसेही करून त्याला तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती. सरळपणाने ती त्याच्यापासून लांब जाणार नाही हे त्याला माहीत होते. गाढ झोपेत असलेल्या रुपालीच्या शेजारीच तो झोपला होता, पण त्याला काही झोप येत नव्हती. काहीही करून रुपालीला कायमचेच संपवायचे असे विचार त्याच्या डोक्यात येत होते. पहाट व्हायला आली होती. त्याने मागचा पुढचा विचार न करता घरात पडलेली लांब दोरी घेतली. त्याने खोलीचा दरवाजा उघडून बाहेरचा अंदाज घेतला. परत दरवाजा लावून घेतला. रुपालीजवळ जाऊन त्याने तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास घातला. ती गाढ झोपेत असतानाच त्याने तिचा दोरीने गळा जोरात आवळून धरला. आपल्या गळ्याभोवती फास आवळला जातो हे बघून ती जागी झाली. परंतु त्याने आपल्या दोन्ही हाताची ताकद इतकी जोरात लावली की काही क्षणातच तिचा जीव गेला. तिचा श्वासोश्वास थांबल्यावर त्याने तिचा गळा सोडला. आपल्या हातून तिचा खून झाला आहे हे त्याने ओळखले. रात्रीच्या अंधारातच त्याने खोलीला बाहेरून कडी लावून तो तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजले तरी रुपाली बाहेर दिसत नाही. तसेच तिच्या खोलीला बाहेरून कडी लावल्याचेही दिसत होते. त्यामुळे तेथील शेजाऱ्यांना शंका आली. कारण आदल्या दिवशी त्या नवरा बायकोचे खूप भांडण झाल्याचे त्यांना माहीत होते. दुपारपर्यंत काहीच हालचाली जाणवल्या नसल्याने शेजारी राहणाऱ्या नागेश काळे यांना शंका आली. त्यांनी बाहेरील दरवाजाची कडी काढून दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता पलंगावर रुपाली ही मृत अवस्थेत त्यांना दिसली.
तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास होता. तिला पालथ्या अवस्थेत झोपवण्यात आले होते. त्याने ही घटना त्या घराचे मालक खोत यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी लगेच हातकणंगले पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिसांनी घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवून देण्यात आला. पोलिसांनी शेजाऱ्याकडून माहिती घेतली असता तिचा व रुपालीचा खून करून प्रकाश हदमनी हा पळून गेला असल्याचे पोलीस त्याचा शोध घेत होते. या घटनेचा तपास हातकणंगले पोलिसांबरोबरच LCBचे पोलीसही करत होते. LCBच्या एका पथकाला प्रकाश हा आळते गावातील हायवेवरील रेणुका मंदिराच्या परिसरात मिळून आला. त्याला हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळीही तो दारूच्या नशेतच होता. त्याची नशा उतरल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. नागेश काळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रुपाली गावडे वय वर्ष 30 हिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी तिचा प्रियकर प्रकाश हदिमनी वय वर्ष 33 यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.